नमस्कार मंडळी, चला तर मी आज अनबॉक्सिंग करणार आहे इंडियाज नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँड द इंडस व्हॅलीच्या कास्ट आयर्न भांड्यांची. मला बऱ्याच दिवसापासून ही भांडी पाहिजे होती. चला ती फायनली आपल्याला रिसीव्ह झालेली आहेत, त्याची आपण अनबॉक्सिंग करूया. तुम्ही बघू शकता छान पॅकेजिंगमध्ये ही भांडी आपल्याला रिसीव्ह झालेली आहेत. वरही कार्डबोर्ड ठेवलं होतं, हँडललाही कार्डबोर्ड लावलेला आहे आणि प्लास्टिकच्या पिशवीत ही आपल्याला रॅप करून दिलेली आहे. सर्व भांडी अशाच पद्धतीत आपल्याला भेटलेले आहेत, म्हणजे जेणेकरून एकमेकांना स्क्रॅचेस पडू नयेत. हा बघा, हा आहे पॅन, फ्राईंग पॅन आहे. तुम्ही बघू शकता छान लांबसर असं हँडल आहे. याची जी रुंदी आहे ती 23 सेंटीमीटर इतकी आहे आणि याची कॅपॅसिटी 1.4 लिटर इतकी आहे. ही आहे कढई. तुम्ही बघू शकता छान रुंद अशी कढई आहे. दोन्ही साईडला पकडायला छान हँडल दिलेले आहेत. कढईची जी रुंदी आहे ती 25.4 सेंटीमीटर आहे आणि याची कॅपॅसिटी जी आहे ती 4.3 लिटर इतकी आहे. हा आहे डोसा तवा. ह्याची जी रुंदी आहे ती 30.5 सेंटीमीटर इतके आहे. छान रुंद पसरट असं हे भांडं आहे. छान पकडायला हँडलही दिलेले आहेत आणि यासोबत आपल्याला भेटतो लोखंडाचा तडका पॅन. हा फ्री आहे. हा आहे तडका पॅन. तर ही सर्व भांडी जर तुम्हाला मागवायची असतील तर माझा कुपन कोड आहे ज्योती2025. माझा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला 12% इतका डिस्काउंट मिळेल. तर पहिल्यांदा तर मी तुम्हाला ही भांडी वापरायला कशी काढायची हे दाखवते. आज मी कढईचा वापर करणार आहे. तर कढई पहिल्यांदा तर आपल्याला स्वच्छ पाण्याने अशी धुवून घ्यायची आहे. नंतर हे बघा, काथा साबणाने आपल्याला ही कढई जी आहे ती घासून घ्यायची आहे, पूर्ण घासायची आहे. म्हणजे बाजूचे जे हँडल आहेत किंवा आतला भाग आहे, पाठचा भाग आहे, पूर्ण आपल्याला काथा साबणाने हा घासून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता ही कास्ट आयर्नची भांडी आहेत, तर याला सिजर वगैरे करायची गरज नाही वापरायच्या आधी. इतकंच केलं तरी पुरेसं आहे, पण तुम्हाला करायचंच असेल तर करू शकता. आता ही कढई ना मी अशीच वापरायला घेणार आहे. आता ही धुवून घेतलेली आहे मी पुन्हा. हे बघा, आता ही आपल्याला कापडाने पुसून घ्यायची आहे, ड्राय करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये ना मी डायरेक्ट रेसिपी करणार आहे, पण रेसिपी केल्यानंतर ती कशी स्वच्छ करायची आणि ती कशी ठेवायची हे मी तुम्हाला रेसिपी नंतरच दाखवणार आहे. चला तर करूया रेसिपीला सुरुवात. आज मी इथं बघा अंडी उकडत ठेवलेले आहेत. आता करूया बॅटरची तयारी. त्याच्यासाठी इथं एका भांड्यात मी लांब उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1.5 वाटी इतकं आपल्याला बेसन घालायचं आहे. पाव वाटी इतकं मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. थोडासा ओवा हातावर चोळून याच्यामध्ये घालायचं आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आगरी मसाला घातलेला आहे. हे आपल्याला पहिल्यांदा तर कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे. आता ना याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणत असाल कांद्याची भजी, जशी आपण म्हणतो कांद्याची भजी, तर कांद्याची भजीच आहे ही, पण अजून त्याच्यामध्ये थोडंसं आपण काहीतरी ॲड केलेलं आहे. हे बघा, बॅटर आपला तयार झालेला आहे. आता ही जी अंडी आहेत ना ती उकडलेली आहेत, त्याचे मी 2 भाग करून घेते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 4 तुकडे करून घेऊ शकता. ह्याच्यावर मी थोडंसं मीठ घालत आहे. आता या कांद्याचा जो बॅटर आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला ही अंडी आहे ना पूर्ण कोट करून घ्यायचे आहेत. खालून पण कोट करून घ्यायचं आणि वरून पण सर्व बाजूने हे छान असं कोट करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये घालत आहे मी तेल. तेल जास्त नाही घातलं. खूप रुंद अशी कढई आहे. दोन्ही साईडला पकडायला हँडल दिलेलं आहेत. आता याच्यामध्ये ना तेल गरम झालं की आपल्याला ही अंड्याची भजी सोडायची आहे. तुम्ही बघा, थोडंच तेल घातलेलं आहे. तुम्हाला जर अजून याच्यामध्ये भज्या घालायच्या असेल तुम्ही जास्त तेल घालू शकता. मोठ्या साईजच्या भज्या आहेत तुम्ही बघू शकता. आता या मी थोड्याशाच्या साईडला करून घेते, थोड्याशा वेगळ्या करून घेते. काही वेळेस आपण भजी करताना वगैरे कुठली भांडी घेतली ना तर त्याच्यामध्ये भजी खालून चिकटते, पण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अजिबात तसं झालेलं नाही आहे. अगदी अलगदपणे भजी आपली फ्लिप होत आहे, अजिबात चिकटलेली नाही आहे. काही भांड्यांमध्ये भजी खाली चिकटली जाते, पण याच्यामध्ये व्यवस्थित तळली जात आहे. मला ना बऱ्याच दिवसापासून कास्ट आयर्नची ही भांडी घ्यायची होती, कारण की याचे खूप छान असे हेल्थ बेनिफिट्स आहेत. ते काय मी तुम्हाला सांगते. आपल्या काहीकांच्या शरीरात लोहाची कमतरता असते, मग ती भरून काढण्यासाठी आपण गोळ्या किंवा औषधं घेतो. तर असं न करता लोखंडाच्या भांड्यांमध्ये जर अन्न शिजवलं आणि ते खाल्लं तर आपल्या शरीरातील लोहाची कमतरता जी आहे ती भरून निघते आणि आपल्याला बाहेरून गोळ्या किंवा औषधं खायची गरज नाही. तर तुम्ही अशी कास्ट आयर्नची किंवा लोखंडाची भांडी आणा आणि त्याच्यामध्ये जेवण बनवा आणि नक्की खा. तुमच्या शरीरातील लोहाची जी कमतरता असेल ती भरून निघेल. आणि अजून एक, याच्यामध्ये जेव्हा आपण अन्न शिजवतो ना
ते अन्न याच्यामध्ये शिजल्यानंतर आपल्याला ते अन्न दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करायचं आहे आणि हे भांडं गार झाल्यानंतर आपल्याला ते लगेचच धुवून काढायचं आहे. हे बघा माझ्या भज्या तयार झालेल्या आहेत आणि तेल मी काढून घेतलेलं आहे आणि भांडं स्वच्छ साबण काथ्याने घासून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून ते मी कोरडं करून घेतलेलं आहे, म्हणजे पुसून घेतलेलं आहे. आता हे भांडं आपल्याला असंच ठेवायचं आहे, तर ते असंच नाही ठेवायचं कारण की लोखंडाचं भांडं आहे, त्याला जंग चढू शकतो, गंज लागू शकतो. त्याच्यामुळे ना आपल्याला याच्यावर थोडंसं तेल घालायचं आणि पूर्ण भांड्याला आपल्याला हा तेलाचा थिन असा लेअर लावायचा आहे आणि हे भांडं तुम्ही कितीही ठेवू शकता. तर अशी ही कास्ट आयर्नची भांडी जर तुम्हाला मागवायची असतील तर माझा कुपन कोड आहे ज्योती2025. माझा कुपन कोड जर वापरला तर तुम्हाला 12% इतका डिस्काउंट मिळेल. तर माझा कुपन कोड वापरायला विसरू नका. धन्यवाद.